श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त आहात तर मस्तच राहा. आजचा दिवस तुमच्या चांगला जावा ही स्वामीचरणी प्रार्थना करणारे. आज आहे अनंत चतुर्दशी. आज सर्व गणपती उठणारे, लहान मोठे सर्व गणपतीचं विसर्जन होणार आहे आज. तर आपल्याला गणपती विसर्जन झाल्यानंतर संध्याकाळी आपल्याला अनंतची म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला विष्णू भगवानची सेवा करायची आहे, पूजा मांडणी करायची आहे. तुम्ही रात्री 12 वाजता पण ही सेवा करू शकतात. दिवसभरामध्ये तुम्ही ही सेवा केव्हा पण करू शकतात. तर मी तुम्हाला पूजा दाखवते मी कशी केली पूजा मांडणी. तर चला, आता संध्याकाळचे 7:30 वाजले असतील आणि गणपती बाप्पांचं विसर्जनचं इकडं आमच्या पुढे इंद्रायणी नदी आहे पुढं. तर तिथं गणपती विसर्जन होत आहे. तर इकडूनच रस्त्यावरून जात आहे, तुम्हाला आवाज येत असेल बँडबाजेचा. तर इथं मी अनंत चतुर्दशी आहे तर अनंत भगवानची आपल्याला सेवा करायची आहे. आणि कोणती सेवा केलेली मी ते पण सांगणार नाही. पूजा मांडणी कशी केलेली आहे. आपल्याला असे 2 कळस मांडायचे होते पण मी एकच कळस मांडलेला आहे. आणि 5 झाडाची 2-2 पानं घ्यायची होती आणि 2 कळस मांडायची होती. पण आपल्याजवळ आता 2 म्हणजे दिवसभर आपल्याला म्हणजे काही ना काही कामं असतात आणि 2 असे गडू नव्हते माझ्याकडे, एकच होता. म्हटलं चला एकच मी तांब्याचा गडू घेतलेला आहे आणि त्याच्यात 2-2 पानं घेतलेले. तर कोणती पानं घेतली? आंब्याची घेतली, पिंपळाची घेतली, आंब्याची, फुलांची, औदुंबरची, अशी 5 झाडाची 2-2 पानं घेतलेली. आणि खाली गहू घेतलेली, रास मांडून घेतलेला आहे, स्वस्तिक काढून घेतले 5 रेषा. आणि इथं आपल्याला लाल कापड घ्यायचं होता आणि गायत्री पदमची आपल्याला इथं रांगोळी काढायची आहे. हे बघा इथं गायत्री पदमची रांगोळी काढली, हळद कुंकू सगळं वाहून घेतले. आणि जे अनंताचे धागे ते आपल्याला गायत्री पदमच्या इथं ठेवायचे असतात. आता तुमच्या घरामध्ये किती व्यक्ती आहे? 4 असतील, 5 असतील तर तेवढ्या 14 गाठी मारून घ्यायच्या आहे. आणि 14 गाठी मारून आमच्या कुटुंबामध्ये 4 व्यक्ती तर 4 लोकांचे इथं धागे गाठी मारून घेतले 14. आणि इथं विष्णू भगवानचा असा फोटो पाहिजे, बाळकृष्णाची मूर्ती, गणपतीची आपल्याला स्थापना करायची. गणपती शिवाय आपली कोणती पूजा म्हणजे पूर्ण होत नसते. तर गणपतीचा मी पंचामृतने अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे. दूध, दीप, अगरबत्ती सर्व दाखवले गेले, फळं पण दाखवले गेले. तुम्हाला चुरम्याचे लाडू करायचे असतील, वरण भात 14 भाज्या तर तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकतात. पण आमचं म्हणजे सकाळीच झालेलं होतं सगळा स्वयंपाक. मग ते नवीन स्वयंपाक केला असता तर कोणी खाल्ला नसतं, मग तो म्हणजे वाया गेला असता. आणि सोसायटीमध्ये पण जेवण होतं म्हणून मी काय केलं नाही. इकडं गोपद्यमची रांगोळी काढून घ्यायची चौरंगाच्या आजूबाजूला. आणि इथं मी पूजा वगैरे केली. तर इथं हळद कुंकू वगैरे सर्व आहे. आणि आपली पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आहे. भगवान विष्णूंना आव्हान करायचं आहे, आमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू द्या, ऐश्वर्य कर्जमुक्ती होऊ द्या, काही तुमचे प्रॉब्लेम असतील ते सांगायचे. आणि ते झाल्यानंतर आपल्याला गुरुचरित्राच्या 43 अध्याय आपल्याला पठण करायचं आहे. तिथे अनंत भगवानची आपल्याला म्हणजे कथा सांगितलेली आहे. आता आपल्याला माहीत नसतं, आपण फक्त पूजा वगैरे करतो. अनंत भगवान म्हणजे तिथे इथं कथा दिलेली आहे. तुमच्याकडून आता दिवस म्हणजे जेवढी सेवा होत असेल ना तेवढं पूर्ण सेवा आपल्याला करायची. तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पठण करू शकता, विष्णू सहस्त्रनाम बोली, व्यंकटेश स्तोत्र असेल ते करायचे. हे बघा आता मी 42 अध्याय, आता 43 अध्याय. हे बघा हा 43 अध्याय. हे बघा 6व्या अध्यायाला श्री गुणांतवाचे महात्म्य सांगितले. पांडव वनवासात असताना श्रीकृष्णाने पांडवांना हे व्रत सांगितले. अनंत नावाचे विख्यात व्रत आहे, त्याचे आचरण केले असता तुम्हाला तुमचे राज्य मिळेल. म्हणजे आपली गेलेली संपत्ती असते. आपण बघा खूप श्रीमंत असतो आणि गरीब होतो तर आपल्याला कळत असतं, आपल्याला असं वाटतं की आपल्याला शनीचा मार आलेला आहे की काय. आपलं सगळं म्हणजे वैभव आपल्या जो भरपूर असतो आणि अचानक नष्ट होऊन जातो. आपली आर्थिक परिस्थिती म्हणजे श्रीमंत असतो आणि गरीब होऊन जातो. तर आपली जे गेलेले वैभव असतं, जी आर्थिक परिस्थिती आपली बिघडलेली असते ते पुन्हा मिळवण्यासाठी आपल्याला हे अनंत व्रत करायचं असतं. फक्त संध्याकाळी आपल्याला अशी पूजा वगैरे करायची असते. तर म्हणजे वाचकं नाही, कृष्णाने पांडवांना हे सांगितलं होतं, शंका धरू नको, मी सर्व ब्रह्मदेव विष्णू व शंकर आहे. तू युधिष्ठिर माझी विधीपूर्वक कर, हे वर तुम्हाला योग्य आहे. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला त्यांचा विनंती करून या व्रताची माहिती सांगितली. भाद्रपद शुक्ल चतुर्दशीस अनंताची आराधना करावी. म्हणजे आज जेव्हा गणपती विसर्जन होत असतं ना त्याच्या संध्याकाळी ही पूजा करायची. श्रीकृष्णाने एक जुनी गोष्टी सांगितली आहे. कृतयुगात सुमंत नावाचा एक ब्राह्मण होता. वशिष्ठ गोत्रातील भुंगाची कन्या दिशा ही सुमतीची पत्नी होय. सुशीला ही सुमतीची कन्या होय. पुढे सुमतीची पत्नी दिशा ही सर्व उपचारसहित पूजा करीत असे. सुमंत विदूर झाल्यावर धर्म कार्य होईनासे झाले म्हणून त्याने दुसरा विवाह केला. तिचे नाव कर्कशा होते. ती स्वभावाने फार वाईट होती. रोज तिच्या पतीबरोबर मुलींची भांडण होत. सुशीला उपर झाली. तिचा जवळचा एखादा, आता एवढं म्हणजे पूर्ण कथा सांगितली ही मराठीत आहे आणि इथं संस्कृतमध्ये. तर आपल्याला हे संस्कृतमध्ये 43 अध्याय आपल्याला पठण करायचं आहे. आणि आपल्याला तुळशीची पानं पण लागणार आहे. म्हणजे आपल्याला 1000 विष्णू नाम बोली येते आपल्याला बोलायचं आहे.
43वा अध्याय वाचन झाल्यानंतर विष्णू सहस्रनामबोली बोलायचे. विष्णू सहस्रनामबोली वेगळे आणि विष्णू सहस्रनाम वेगळे. हे बघा, हे 1001 नाव आहेत विष्णू भगवानची. आपल्याला एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे इथे. तर चला, जेवढं होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. जेवढी आपल्याला विष्णू भगवानची म्हणजे सेवा होत असेल तेवढा करण्याचा प्रयत्न करायचा आहे 12 वाजेपर्यंत. आता वाजले असतील 7:30-8 वाजले असतील तर मी आता पूजेला सुरुवात करते. तर चला, तुमच्यासोबत पहिले मी श्री स्वामी समर्थांची एक माळ करून घेणारे, मग गायत्री मंत्र 24 वेळा, मग 43वा अध्याय पठण करणारे, मग विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र, मग विष्णू सहस्रनाम बोली पठण करणारे. त्याच्यानंतर अनंतची आरती आहे. ती सगळं झाल्यावर, सेवा झाल्या, मी अनंत भगवानची आरती करून घेईल. पहिले गणपतीची आरती, ज्या आपल्या रोजच्या नियमित आरती असतात त्या बोलून घ्यायच्या, आणि मग अनंताची आरती आपण करून घेणार आहोत. बघा, आपल्याला साध्या सिंपल पद्धतीने पूजा झाल्यानंतर हे दोरे म्हणजे आपण स्त्रियांनी डाव्या हातात आणि पुरुषांनी उजव्या हातात बांधायचा हा दोरा. आणि दोरा आपल्याला 14 दिवसपर्यंत आपल्याला हातात राहू द्यायचा आहे. नंतर तो तुम्ही तिजोरीत पण ठेवू शकता आणि पुढच्या अनंत चतुर्दशीला तुम्ही विसर्जन करू शकता, कारण की त्यावेळेस आपला नवा धागा येईल. तर चला, बघा, पूजा करताना आवाज येत होता कारण की गणपती विसर्जन चाललं होतं. इकडं जवळच इंद्रायणी नदी, तर इथूनच सर्व गणपती जात होते. तर आता चाललो होतो आम्ही आळंदीला म्हणजे गणपतीची मिरवणूक होती. मी पण म्हणजे अजून बघितले नाही मिरवणूक कशी असते, काय असते. तर चला, मिस्टरांना सगळं माहिती असतं. मग आम्ही आळंदीला गेलो, गणपतीची मिरवणूक होती. तर सगळं सांगून होतं. तर बघा, काही जण गणपती घेऊन जात होते विसर्जनाला. गणपती विसर्जन चालू होतं. गणपती बाप्पा छत्र्या गणपती बाप्पा विसर्जनाला चालू. तिकडं बघितलं तर गणपती विसर्जनाचं चालू होतं, नाचत गाजत मस्त. बघा, मूर्ती संकलन केंद्र आळंदी नगर परिषद, म्हणजे इंद्रायणी नदी तिथं जाता येत नाही. तर साईडला जसं हाऊस केलेलं असतं त्याच्यामध्येच गणपती विसर्जन होत असतात. पाण्यात डुबवून साईडला ठेवत असतात. आणि ही बघा, ही इंद्रायणी नदी आहे. हे बघा, इंद्रायणी नदी. बघा, हे सगळे मिरवणुकीला जात होते बघायला. इथं संत ज्ञानेश्वरांची भिंत आहे. तुम्ही संत ज्ञानेश्वर पिक्चर बघितला असेल, ती भिंत असते सकाळी आणि ती अशी हवेत उडते. संत ज्ञानेश्वरची ही भिंत येते. बघा, तिकडं संत ज्ञानेश्वर
आणि हनुमानासारख्या ॲक्शन करायची. हे बघा, एवढंच काम हनुमान करत होते. हे बघा, लहान मुलं असे आवडीने बघत असतात. असं काही असतं की
चालून आता इथं उभं होतो आम्ही. तर आता इथं बघा किती सामसूम झालं. आणि जेव्हा आलं तेव्हा उभं राहायला जागा पण नव्हती. आणि इकडं बघा आळंदी इथं बघा चालूच असतं. ज्ञानेश्वरीचे पठण भजन कीर्तन. कारण की ते भैरवनाथचं मंदिर आहे. आणि ज्ञानेश्वरांनी जी भिंत चालवून नेली होती ती पण याच्या शेजारी जे भैरवनाथचं मंदिर आहे. भैरवनाथ चौक आहे हा. हे बघा फटाके बघा किती दिसतंय ना. आलं तेव्हा खूप गर्दी होती. आता सगळं सामसूम झालेलं होतं. मला असं वाटतंय काहीच ऐकू येत नाही. कानामध्ये डबल आवाज निघतोय. कानाचे पदरी सारखे घेऊन गेलेत.